श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, वटपौर्णिमाचा पवित्र असा सण आता अगदी जवळ आलेला आहे आणि प्रत्येक सुहासिन महिला या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, वटपौर्णिमाच्या दिवशी काही अशा चुका आहेत ज्या अनेक महिला न कळत करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप होतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेल्या पूजेचं, व्रताचं आणि श्रद्धेचं विशेष महत्त्व असतं. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे वटपौर्णिमाचं महत्त्व, व्रताची कथा, पूजेचं शुभ मुहूर्त, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात आणि वटपौर्णिमाच्या दिवशी घरामध्ये सुख समृद्धी टिकवण्यासाठी कोणते नियम पाळावेत, याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. मंडळी, वटपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर तो पती पत्नीच्या निस्वार्थ प्रेमाचा, श्रद्धेचा आणि समर्पणाचा उत्साह आहे. सावित्रीने आपल्या पती सत्यवानाला मृत्यूच्या दारातून परत आणलं होतं. पतिव्रतेचं सर्वोच्च उदाहरण म्हणजे जगासमोर ठेवलं. म्हणून या दिवशी प्रत्येक विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी व्रत करत्या. या दिवशी शक्यतो सूर्योदयापूर्वी उठणे, स्नान करून स्वच्छ आणि शुभ रंगाचे वस्त्र परिधान करावे, घरातील देवघर स्वच्छ करावे आणि भगवान विष्णूची, माता लक्ष्मीची तसंच सावित्री मातेला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करावी. अनेक महिला या दिवशी निर्जल उपवास करतात, तर काही महिला फळाहार करून व्रत पाळतात. तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही व्रत करावे, कारण देवाला उपाशी राहण्यापेक्षा तुमची श्रद्धा अधिक प्रिय असते. वडाच्या झाडाजवळ जाताना मनामध्ये कोणताही राग, दोष किंवा नकारात्मक विचार ठेवू नका, कारण धार्मिक मान्यतेनुसार ज्या मनाने आपण पूजा करतो त्याच मनाने देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे, हळद कुंकू वाहावे, फुलं अर्पण करावीत आणि नंतर कापसाचे धागे किंवा दोरे घेऊन वडाभोवती प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना सावित्री, सत्यवान यांचं स्मरण करावं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात. मंडळी, वडाच्या झाडाची पूजा करताना झाडाची पाने तोडू नका, फांदी मोडू नका किंवा झाडाला कोणतीही प्रकारची इजा करू नका. काही महिला फक्त फोटो काढण्यात आणि व्हिडिओ बनवण्यातच व्यस्त राहतात, पण पूजेच्या वेळी तुमचं लक्ष फक्त देवावर आणि प्रार्थनेवर असावं. या दिवशी घरामध्ये भांडण, वादविवाद, अपशब्द किंवा कुणाचाही अपमान करणं टाळावं. आई वडील, सासू सासरे आणि घरातील ज्येष्ठ मंडळीचा आदर करावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. धार्मिक मान्यतानुसार वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद हा कोणत्याही पूजापेक्षा मोठा मानला जातो. या दिवशी शक्यतो खोटं बोलणं टाळा, कुणाची फसवणूक करू नका आणि कुणाच्या मनाला दुखवू नका. तसंच गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करावी. आता साडीच्या रंगाबद्दल बोलूया. हिरवा रंग हा सर्वात शुभ मानला जातो. हिरवा रंग सौभाग्य, समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक आहे. त्यानंतर पिवळा रंग, लाल रंग, गुलाबी रंग आणि केशरी रंग हे देखील शुभ मानले जातात. काळ्या, गडद निळ्या किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी शक्यतो टाळावी असं पारंपरिक मानलं जातं. बांगड्यांमध्ये हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या विशेष मानल्या जातात. हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू, नाकात नथ, केसात गजरा आणि सुंदर साडी असा शृंगार केल्यानं वटपौर्णिमेचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. परंतु लक्षात ठेवा, फक्त शृंगार करून उपयोग नाही. मनामध्ये प्रेम, नम्रता आणि श्रद्धा असणे अधिक महत्त्वाचं आहे. काही महिला व्रत केल्याचा अहंकार करतात, पण व्रत हा इतरांना दाखवण्यासाठी नसून स्वतःच्या श्रद्धेसाठी असतो. त्यामुळे अहंकार टाळावे. तसेच या दिवशी घरामध्ये स्वच्छता ठेवावी, देवघर स्वच्छ ठेवावं, दिवा लावा, विष्णू स्तोत्र किंवा रामरक्षक पठण करावं. संध्याकाळी देवाजवळ बसून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. मंडळी, वटपौर्णिमाचा खरं अर्थ आहे फक्त वडाची पूजा किंवा उपवास नाही, तर नवरा बायकोमधील प्रेम, विश्वास, आदर आणि एकमेकांप्रती असलेली निष्ठा
म्हणून हा दिवस आनंदाने, श्रद्धाने आणि भक्तिभावाने साजरा करावा. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि सावित्री माता आणि वटवृक्षाची कृपा तुमच्या परिवारावर सदैव राहील. तुमच्या संसारात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदेल. तुमच्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभेल हीच ईश्वराचरणी प्रार्थना करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त ही माहिती महिलांना शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.